महाराष्ट्रामध्ये फिरायला जायचं म्हटलं की 10 पैकी 7 जणांच्या डोक्यात फक्त एकच ठिकाण येतं, ते म्हणजे कोकण. कोकण जेवढं ऐकून सुंदर वाटतं त्यापेक्षा जास्त ते प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवण्यात खरा अर्थ आहे. आणि आज आपण रीलवरती व्हायरल झालेले हे बीच आणि बरीच काही सुंदर ठिकाणे आज प्रत्यक्षात पाहणार आहोत. सोबतच तिथे जायचा प्रवास, तिथल्या फेमस गोष्टी सुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहोत, ते पण भर उन्हाळ्यामध्ये. कारण कोकण फक्त एकच गोष्ट बोलतो, के बाहें तरसती है, दिल ने पुकारा है, हाँ अब तो चले. तर आजचा प्रवास थोडासा अनोखा आहे, कारण 7 बाईक्स आणि 7 रायडर्स आज निघाले कोकणातल्या एका सुंदर आणि शांत ठिकाणाकडे, जिथल्या नजाऱ्यांनी डोळ्यांना विश्वास होत नव्हता की असेही काही कोकणात आम्हाला पाहायला मिळेल. तर ही राईड आदित्यने ऑर्गनाईज केली होती आणि वेदन भाऊने आपल्याला ह्या मेमोरेबल राईडला इन्व्हाइट केले. आणि आपला रूममेट चेतन भाईने त्याची क्लासिक 350 न काही विचार करता आपल्या हाती दिले. आणि रोज ऑफिसमध्ये डुलक्या मारणारे आपण आज चक्क पहाटे 5:30 वाजता उठून राईडला निघालो होतो. आपल्यामध्ये प्रणवची ही पहिलीच राईड होती, पण आमची 7 जणांची गँग एकदम मनमिळावू असल्याने प्रवास एकदम मस्त चालू झाला. आणि 2 तास प्रवास केल्यानंतर जाता जाता घाटामध्ये गँगला जरा भूक लागली आणि नाश्त्यासाठी एका ठिकाणी आपण थांबलो. आणि नाश्ता तयार होईपर्यंत आपण जरा विचार केला की इथे मस्त सिनरी आहे आणि उन्हाळा असून पण हिरवळ आहे. आणि मग म्हटलं की आपला कबूतर अर्थात ड्रोन काढावा आणि पाहावं की पक्ष्यांच्या नजरेने हा नजारा कसा दिसतोय. आणि अपेक्षा पण नव्हती केली की असे काही सीन्स आम्हाला पाहायला मिळतील. एकदम बेस्ट जे बोलतात ना ते आम्हाला पाहायला मिळाले. दोन्ही बाजूने नद्या आणि त्याच्या कुशीमध्ये एक हिरवा गार डोंगर, एकदम भन्नाट जे बोलतात ना तेच जण. आता ह्या धुळीमध्ये तयार झालेला नाश्ता आपण वाचवत आणि आपला उपवास असल्याने आपण चिक्की खाऊन निघालो पुढे. आणि जातानाचा आपला प्रवास होता भोर वरंदा घाटामार्गे, जिथले दृश्य म्हणजे भाई एकच नंबर खतरनाक. डोळ्यांना चांगले पण डोक्याला शॉट देणारे हे रस्ते डोक्यात फिट करत आपण पोचलो आपल्या स्टेकडे. तर हा स्टे म्हणजे स्टे वाटलाच नाही. इथे चारी बाजूंनी नारळांची जंगलं, पार्किंगला भली मोठी जागा आणि भर उन्हाळ्यात सुद्धा थंडावा जाणवत होता. तरी पण काही ना रूम मध्ये काही गरम झालं तर लक्झरी रूम्स मध्ये इथे AC सुद्धा होते. तर फ्रेश वगैरे होऊन झाल्यानंतर आपल्याला मिळाले खोबऱ्याच्या खिसातले मस्त टेस्टी पोहे आणि घावन चटणी. पुण्यात जे मिळतं ते फक्त भेसळ आणि हायब्रिड. खरी चव तर आपल्या गावाकडे आणि कोकणाकडेच. तर ह्या मस्त नाश्त्याचा आस्वाद घेऊन आपण निघालो इथल्या महत्वाच्या आणि सर्वात सुंदर गोष्टीकडे, ते म्हणजे आपला कोकणचा समुद्र किनारा. तर ह्या नारळाच्या जंगलामधून आपण वाट काढत वेदांच्या फिल्मी स्टाईलमध्ये पोहोचलो ह्या आकर्षक बीचकडे. हा बीच मध्ये एकदम स्वच्छ आणि गर्दीपासून स्वतंत्र असा हा किनारा पाहून मन एकदम भारावून गेलं. इथे ह्या हिरवळीमध्ये आणि सागराच्या किनाऱ्याजवळ बसून आम्ही वर्षभर डोक्यात चाललेला गडबडी कल्लोळ हा सुंदर शांत वातावरणाने एकदम शांत झाल्या. आणि हे ड्रोनचे नजारे पाहून तर भाई एकदम वेगळा खतरनाक कोकणाचा नजारा आम्हाला पाहायला मिळाला. गर्दीपासून एकदम दूर, छान आणि निवांत. पर अब जो होता है वो पहले न होता था. आता दुपार झाली होती आणि भूक लागली होती. तर जेवायला माघारी रूमवर आलो तसा आपला उपवास होता म्हणून आपण नुसता ताक घेतला होता. आणि बाकीचे गँग मेंबर्सनी मस्त मच्छीवर ताव टाकला आणि सर्वांना इथले जेवण आवडले, कारण इथल्या काकांनी आमचं एकदम घरच्या माणसासारखं नियोजन केलं होतं. तर बाकीचे पोटभर जेवून आणि आपण ग्लासभर ताक पिऊन निघालो इथल्या खास आकर्षणाकडे, जे रील्स वरती खूप फेमस झाले होते. तर डुबत्या सूर्याच्या संगतीने आपण रस्ते कापत पोहोचलो त्या ठिकाणावर, ज्याची आपल्याला आतापर्यंत आतुरता होती. तो क्षण अखेर आला होता. आता म्हणलं आपण आपला कबूतर म्हणजे ड्रोन उडवावा, पण वारे एवढे बेकार होते की 2-3 वेळा ड्रोनने हवेत टर्ब्युलन्स फेस केले. कबूतरच्या ऍक्सिडेंटची भीती वाटत होती, पण कहते हैं ना किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे हासिल करने में लग जाते. तर अखेर आपल्याला हवा तसा शॉट मिळालाच. आता संध्याकाळी दिवस संपता आपण कोकणातलं नारळाचं पाणी कसं विसरू शकतो. तर नारळाचं पाणी पिऊन मस्त त्यातली मलाई खाऊन आपण रूमवर आलो. रूमवर आल्यावर एक मजेशीर आणि मस्त असा उन्हाचा डाव रंगला.
रात्री चक्क 2-3 वाजेपर्यंत आपले वेगवेगळे गेम्स चालत राहिले आणि मस्तपैकी ह्या प्रवासाला डोक्यात फिट करत अविस्मरणीय कोकणचा अजून एक चॅप्टर आपण रंगवला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. तर भेटूयात पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत गुड बाय.